तुमच्याच पुस्तकात बघा, माझ्या ते पाठलंय. चौंडी गावाला गावाला इतिहास घडला रे, अहिल्या देवीच हे नाव आलं उदयाला रे. मानकोजी शिंदे पाटील धनगर, गावामध्ये कारभार रोज रोज चावडीवर. संसारात सुशीलाबाई आल्या जोडीला रे, अहिल्या देवीच हे नाव आलं उदयाला रे. खना नारळानं भरण्या ओटी आले शेरी कोल्हापूरला, प्रसन्न करून महालक्ष्मीला दर्शन दोघांनी घेतलं तया वेळेला. कृपा देवीची झाली दोघाला, वंशवेल फुलला रे, अहिल्या देवीच हे नाव आलं उदयाला रे. हिंगणतळच्या राजाचा वस्या उघड खानाचा, भंडारा लावणी कपाळाला, थाप मार डिंबाड्या तुझ्या गजा ढोलाला. सुंदरान मांडले रामजी ग्रंथाला, चौथ्याच्या गेला बघा पाना. राजाच्या गाण्यांचे द्वार राम लक्ष्मण भर शत्रुघ्न जन्म हेडिंग संपले. दशरथाच्या वती राण्या गर्भवती दिसू लागल्या तेव्हा वसिष्ठुची. धर्मशास्त्राप्रमाणे गर्भवती स्त्री असते. विचारून त्यांची इच्छा पूर्ण कर म्हणजे गर्भस्थ. आनंद होतो ते वशिष्ठ वचन श्रवण करून राजा प्रथम कैकेयीच्या पायसाच्या प्रसंगाने ती दुखावली होती आनंदाचा प्रसंग आनंदाने. साजरा व्हावा अशी त्याची इच्छा होती, पण म्हणले उलटे त्याने तिला डोळे काही. माझे डोळे तुम्हाला आवडणारे नाही.
पाहण्यासाठी अध्याय 4 पान नंबर आहे 30 अध्यायाची सुरुवात आहे डाव्या हाताला. तर बाबरे एडी कसबरे का तासाईला दशरथाच्या राण्यांचे डोहाळे अर्धविराम राम सोडविराम लक्ष्मण सोडविराम भरत सोडविराम शत्रुघ्न जन्म 8 शब्द 24 अक्षर आहे. प्रस्ताव पूर्ण झाले. पहिल्या वेळी सुरुवात कशी ब्रेका तासाईला दशरथाच्या तिन्ही राण्या गर्भवती दिसू लागल्या तेव्हा वशिष्ठ ऋषी दशरथास म्हणाले सोलपिराने केल्यापर्यंत हे राजन सोलपिराम धर्मशास्त्राप्रमाणे गर्भवती स्त्रियास कसले डोहाळे होतात ते विचारून त्यांची इच्छा पूर्ण कर म्हणजे गर्भस्थ जीवास आनंद इथं पान संपलंय. 31 पानाला उजव्या हाताला होतो अवतरण चिन्ह पूर्ण. ते वशिष्ठ वचन श्रवण करून राजा प्रथम कैकेयीच्या महालात गेला कारण पैशाच्या प्रसंगाने ती दुःखावली होती. हा आनंदाचा प्रसंग आनंदाने साजरा व्हावा अशी त्याची इच्छा होती पण घडले उलटेच. त्याने तिला डोहाळे काय होतात म्हणून विचारले तेव्हा कैकेयी म्हणाली सोलपिराने केल्यापर्यंत माझे डोहाळे तुम्हाला आवडणारे नाहीत व ते तुम्ही पुरवू शकणार नाहीत. बरोबर 10 पॅरेग्राफ सप्लाय. पुढल्या पेरी सुरुवात कशी बाबऱ्या तासाईला तेव्हा दशरथ म्हणाला प्रियत्वाची धावी बोलतेस मी तुझ्यासाठी प्राण देण्यास तयार आहे. माझे डोहाळे विलक्षण आहेत मला वाटते की माझ्या सवतीच्या आपले राजेव न घेता ते माझ्या मुलास त्यांच्या मुलात दूर आरण्यात पाठवावे. त्यामुळे लोक माझी निंदा करतील पण मला त्यात सुख होईल हे बोलले ऐकून राजा झाले पुढे काही न होता दुकाने राजावे तिथून निघाला आणि सुमित्रेच्या महालात आला शब्दाला. दशरथ म्हणाला सोलपिराने केला चिन्ह प्रिय सोलपिराम तू अशी काय बोलतेस उद्गार चिन्ह मी तुझ्यासाठी प्राण देण्यास तयार आहे. म्हणजे डोळ्याची गोष्ट तर शुल्लक अवतरण चिन्ह पूर्ण तेव्हा कैकेयी म्हणाली सोलपिराने केल्या अवतरण चिन्ह माझे डोळे विलक्षण आहेत मला वाटते की तुम्ही आपले राज्य माझ्या सवतीच्या मुलांना न देता ते माझ्या मुलास द्यावे व त्यांच्या मुलांना दूर आरण्यात पाठवावे. त्यामुळे लोक माझी निंदा करतील सोलपिराम पण मला त्यातच सुख होईल. हे बोलणे ऐकून राजाला फार दुःख झाले. पुढे काही न बोलता राजा दुःखाने तिथून निघाला आणि सुमित्रेच्या महालात आला. परत पॅरेग्राफ सप्लाय. पुढल्या पॅरेग्राफाला कशी ब्रेका तासाईला तोचगा सुमित्रेने त्याचे स्वागत बघाया केले त्याच्या हातास बघाया धरून माझे गावर बघाया गेले आणि पंचारतीने वाळीले तिच्या या स्वागताने दशरथ आणि तिला जवळ घेऊन म्हणाला तुला डोळे काही होता ते सांग मी तुझी इच्छा पूर्ण करी.
केलं संपूर्ण. तो सुमित्राने त्याच्या आनंदाने स्वागत केले आणि त्याच्या हातात धरून त्याच मंचकावर नेले व पंचारतीने ओवाळले. तिच्या स्वागताने दशरथ राजा सुखावला आणि तिला जवळ घेऊन म्हणाला, सोलपिरामे केल्यावर नाथ, तुला गव्हाळे काय होतात ते सांग, मी तुझी इच्छा अवश्य पूर्ण करीन. तेव्हा इथं पान सपलंय 32 पानाला आणि डाव्या हाताला सुरत कशी बाबऱ्या तासायला. ती प्रेमाने म्हणाली, आपल्या घरा पुढल्या राणीच्या मुलाची सेवा माझ्या मुलाने. अहोरात्र करावी अशी मला इच्छा, बुद्ध बळाया आहे आणि सुमित्रेचे वचन. आनंद झाला त्याने सुमित्रेचं कुरवाळीले आणि पूर्ण करीन असे आश्वासन देऊन तुम्ही कौशल्याच्यावर मंदिरात आलात. प्रेमाने म्हणावी, सोलपिरामे केल्यावर नाथ, आपल्या थोरल्या पटराणीच्या मुलाची सेवा अहोरात्र माझ्या मुलाने करावी अशी मला इच्छा होत आहे. दशरथ राजाला हे बोलणे ऐकताच आनंद झाला. त्याने सुमित्रेस कुरवाविले आणि तुझी इच्छा पूर्ण करीन असे आश्वासन देऊन तो कौशल्याच्या महालात आला. पॅरेग्राफ संपलाय. पुढे फेरी सुरुवात त्याच्या तासायला. त्यावी वेळी कौशल्या सावध बसली होती आपण भाव राम रूपात पाहिली तिच्या वर्णनीय राजाचे डोळे दिसले तो तिच्या जवळ बसला आणि तिच्या अंगावरून हात बघा फिरवू प्रेमाने मनाला झाला प्यारी घरात. कौशल्याच्या मालात आला. त्यावेळी कौशल्या सावध बसली होती. ती आत्मर भाव विसरून रामरूपात तंद्रुप झालेली दशरथाने पाहिली. तिचे अवर्णनीय तेज पाहताच राजाचे डोळे दिपले. तो तिच्या जवळ बसला आणि तिच्या अंगावरून हात फिरवून म्हणाला, सोलपिराम सिंगाला उतरून चिन्ह सुरलाय. सोलपिरामाय सिंगलाचं चिन्ह पुढं आहे. पुढे फेरी सुरुवात कशी तासायला. सुहाशे या वदने तो अशी गप्प तुझ्या कोटी राम अवतार कीर्ती नदी हाय. वादिकांचा आशीर्वाद खोटाव होणार नाही व राम शब्द ऐकतात. कौशल्यावर म्हणाली झाला प्यारे गलाप. कौशल्याचा झाली व आणि म्हणाली शब्दाला. सुहास वदने सोलपिराम तू असे गप्प का? प्रश्नचिन्ह. तुझ्या पोटी राम अवतार घेतील हा ऋषी देवादिकांचा आशीर्वाद खोटा होणार नाही. अवतरण चिन्ह पूर्ण. तेव्हा राम शब्द ऐकताच कौशल्या सावध झाली आणि म्हणाली. परत पॅरेग्राफ संपलाय. पुढे फेरी सुरुवात कशा तासायला. मला डोहाळे काही काही बघा पुसला मला धनुष्य मानव आणून द्यावी. आता सर्व क्षेत्राला संवाद
सूर्यवसराचे देईन विश्ववानराचा हाती आणि गेलं पान संपूर्ण अवतरणचिन्हात मी जगदात्मा आहे मला डोळे काय पुसता मला धनुष्यबाण आणून द्या आता सर्व राक्षसांचा संहार करून रावणाला ठार मारेन शिवजात मोडून जगत पर्यात सीतेस घेऊन येईन परशुरामाचा गर्व हरण करीन पितृवचन पाळण्यासाठी वनवास भोगीन तिथे त्रिशराखर सोलपिराम भूषण इत्यादी राक्षसांचा संहार करेन वालीस वधून सुग्रीवास किष्किंधेचे राज्य देईन रिस वानरास हाती 32 पान सपले 33 पानाला आणि उजव्या हाताला सुरुवात कशी का तासायला घेऊन वज्रात येईल मारुती कडून लंका जाळी समुद्रावर सेतू बंदीतून सोडवून लक्ष्मण सीतेस आनंदाने अयोध्येस येईन सर्व बंधू सहबगा सौख्यान राज्याचा त्या उपभोग घेईन झाला प्यारी घराप हाती घेऊन वज्र देई मारुतीकडून लंका जाळीन समुद्रावर सेतू बांधून रावण कुंभकर्णाचा वध करीन आणि विभीषण भक्तास लंकेचे राज्य देईन सर्व देवास बंदीतून सोडवून लक्ष्मण व सीतेसह आनंदाने अयोध्येस येईन आणि सर्व बंधूसह सौख्याने राज्याचा उपभोग घेईन इथं पॅरेग्राफ संपला फुले बेरे सुरुवात कशी तासायला हे विमग भाषण ऐकताच दशरथा म्हटले कौशल्य सर्व पुताने बचाले राजा घाबरला आणि त्याने हा विनिरोध कडे पाठवून त्यांना त्या विस्तारी तुला बोल घेतले वशिष्ठ पुरुषिक ज्ञानी होते केली ते आणि कौशल्यकडे पाहिले त्यांना रूपात धनुष्य धारी रामाचा भास झाला रूपातच आणि ते बी बघा मग पाहून वशिष्ठातही भूताने विचारले म्हणून राजा शोक करू लागला कौशल्य भाषण ऐकतात दशरथ राजास वाटले कौशल्य भूताने बचावले असावे म्हणून त्याने हा निरोप सेवकाकडे वशिष्ठाकडे पाठवून त्यांना त्या स्थळी बोलाविले वशिष्ठ गुरु त्रिकर्ज्ञानी होते ते तिथे येताच त्याने कौशल्याकडे पाहिले त्यांना तिच्या रूपात धनुष्यधारी रामाचा भास झाला त्या रूपातच ते रंगले ते पाहून दशरथ राजा घाबर ते बी मग पाहून दशरथ राजा घाबरला आणि वशिष्ठाही भूताने पचाले असावे म्हणून शोक करू लागला आणि पोच वशिष्ठाने डोळे बघा म्हणले आणि बघा म्हणाले अरे राजा तुरीवर वेळा बघायचं शोक करू आणि करू बघा नकोच आणि कौशल्याच्या बोटीवर शेषशाही नारायण रुपये बाकी
संघ आहे संत बाळूमाव विकार मंडळ खोपे त्या संघानं स्टेजवर यायचं आहे आणि यांना चिठ्ठी देण्यासाठी मराठा संघ वाशी यांनी चिठ्ठी द्यायची आहे. आपल्या खांद्यावर बसलाय